स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरीची आई आणि नम्रता ईश्वरीच्या घरी आलेले असतात. त्या दोघीही खूप टेन्शनमध्ये असतात. नम्रता म्हणत असते, हे बघ इशू, जे घडलंय ते सांग. यावर ईश्वरी म्हणते, 1 मिनिट, मला कळेल का नेमकं काय झालंय ते? अगं ताई, आई इथे रडते आणि तू मला विचारतेस काय प्रॉब्लेम झालाय म्हणून. यावर ईश्वरीची आई म्हणते, इशू, आपण सकाळी फोनवर बोलत होतो ना, तेव्हा तुझा फोन चालू राहिला होता. तेव्हा तू अर्णवला काय म्हणालीस? सगळं बिघडलंय, सगळं बिनसलंय, असंच काहीतरी म्हणालीस ना? यावर ईश्वरीला घडलेला सगळा प्रकार लक्षात येतो. ईश्वरीची आई म्हणते, तुझ्यापासून माझ्या जीवाला घोर लागला इशू. यावर ईश्वरी म्हणते, 12 की ढेर. अगं आई, नाही 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 नाही, अगं तुला वाटतंय तसं काही नाहीये आई. ईश्वरीची आई म्हणते, मग? ईश्वरी म्हणते, अगं काय झालं होतं ना ते सगळं सांगते मी तुला, तू रडू नको बघू. अगं असं काही नाही झालंय. त्यानंतर ईश्वरी आपल्या आईला खाली बसवते आणि घडलेला सगळा प्रकार आईला आणि नमूला सांगते. ईश्वरीची आई म्हणते, हे भगवान, उगीच मी एवढं टेन्शन घेतलं. ईश्वरी म्हणते, मग काय, तुला वाटलंच कसं की आम्ही दोघे भांडलोयत म्हणून? आई म्हणते, अगं मग काय करणार इशू, मुलगी देऊन टाकली म्हणजे मातृत्वही देऊन टाकलं असं होत नाही. अगं नवीन नवीन संसार आहे म्हणून काळजी तर वाटणारच ना गं. आईचं काळीच, दुसरं काय. इशू म्हणते, बरं आई, बाकी तुम्ही सगळे ठीक आहात ना? आई म्हणते, आम्ही सगळे छान आहोत. इशू, तू आता आमची काळजी करणं सोडून दे. तू आता फक्त सासरची काळजी कर. इतक्यातच एक नोकर चहा घेऊन येतो. ईश्वरी आपल्या आईला आणि नमूला चहा देते. तेवढ्यात तेथे अंजली येते. अंजली म्हणते, अरे वा, तुम्ही कधी आलात? ईश्वरीची आई म्हणते, हे काय आत्ताच आलो. ईश्वरीची आई म्हणते, अगदी सहज इशूची आठवण आली म्हणून आलो. त्यानंतर ईश्वरीची आई अंजलीची विचारपूस करत असते. ईश्वरीचं लक्ष मात्र मागून राकेश येतोय की काय याकडे असतं. अंजली म्हणत असते, हॉस्पिटलला अपॉइंटमेंट होती माझी, तेथूनच येते मी आता. आई म्हणते, सगळं ठीक आहे ना? अंजली म्हणते, हो सगळं ठीक आहे. ईश्वरीची आई म्हणते, इशू, अगं हे काय, अंजली ताई एकट्याच गेल्या होत्या हॉस्पिटलमध्ये? अगं तू जायचं ना बरोबर. अंजली म्हणते, अहो नाही, मी एकटे नव्हते गेले, राजेश होते ना माझ्यासोबत. अंजली म्हणते, अरे हो, तुमची तर भेटच नाही आहे ना यांच्यासोबत. आज भेट होईल फायनली. ईश्वरीची आई आणि नम्रता सुद्धा खूप खुश होतात. ईश्वरी मात्र इकडे खूप टेन्शनमध्ये आलेली असते. राकेश खूप सारे बलून हातामध्ये घेऊन येत असतो. अंजली म्हणते, हे काय आलेच. नम्रता आणि तिची आई खूप उत्सुकतेने समोर बघत असतात. ईश्वरी मात्र इकडे खूप घाबरलेली असते. अंजली म्हणत असते, अहो बघितलं का कोण आलंय? ईश्वरीची बहीण आणि ईश्वरीची आई. तुमची भेटच नव्हती ना ह्यांचं लग्न झाल्यापासून, आज तो योग आला. त्यानंतर अंजली म्हणते, आणि हे माझे मिस्टर राजेश. थोड्या वेळाने राकेश आपल्या डोळ्यासमोरचे फुगे बाजूला घेतो. राकेशला बघून नम्रता आणि ईश्वरीची आई दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. दोघीही ईश्वरीकडे बघू लागतात. ईश्वरी हातानेच नको असं म्हणत असते. ईश्वरीची आई आणि नम्रता एकमेकींजवळ बघत असतात. नमूला घडलेला प्रकार आठवत असतो. राकेश म्हणत असतो, हे जे काही झालंय ना ते खूप वाईट झालंय हा नम्रताची. सगळीकडे त्या अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची चर्चा आहे. हे सगळं नम्रताला आठवत असतं. नम्रताची आई आणि नम्रता दोघीही उठून उभ्या राहतात आणि राकेशला बघत असतात. ईश्वरी मात्र आईला खुनेनेच गप्प राहा असं म्हणत असते. त्यानंतर ईश्वरीच्या आईला घडलेला एक प्रकार आठवतो. ईश्वरीच्या आईला आठवतं की राकेश म्हणत असतो, काकांना लवकरात लवकर आपलं लग्न झालेलं बघायचं आहे. त्यानंतर राकेश ईश्वरीच्या बाबांना म्हणत असतो, काका तुम्ही नका काळजी करू, आमचं लवकरात लवकर लग्न होईल. हे सगळं ईश्वरीच्या आईला आठवत असतं. ईश्वरीची आई अंजलीला म्हणते, अंजली ताई हे तर. यावर ईश्वरी म्हणते, आई अगं हे राजेश जिजू, अगदी मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा, म्हणून लगेच फॉर्मल नको होऊस, तुला अगदी जुनी ओळख असल्यासारखंच वाटेल. त्यानंतर राकेश पुढे येतो आणि म्हणतो, नमस्कार, मी राजेश भोसले. तुम्ही ईश्वरीच्या आई ना? खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, याआधी भेटलोच नव्हतो ना आपण. ईश्वरीच्या आईला आठवतं. राकेश म्हणत असतो, अहो तसंही या लग्नाला काही अर्थ नाहीये. मला वाटतं आपण लवकरात लवकर ते लग्न तोडून ईश्वरीजींना आपण इथे आणायला हवं. मला खरंच खूप काळजी वाटते हो त्यांची. हे सगळं आईला आठवत असतं. यावर ईश्वरी म्हणते, आई अगं तू बस ना अगं.
त्यानंतर ईश्वरी आपल्या आईला आणि नमूला खाली बसवते. एवढ्यातच येथे अर्णव येतो. हे सगळं बघून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव ईश्वरीकडे बघू लागतो. ईश्वरी अर्णवला इशारा करते. अर्णव म्हणतो, अरे वा, खूप शॉपिंग केली जिजूंनी. अंजली मात्र या सगळ्यांकडे खूप कन्फ्यूज होऊन बघत असते. त्यानंतर अर्णव अंजलीला म्हणतो, काय म्हणाले डॉक्टर? अंजली म्हणते, ओके आहे सर्व. त्यानंतर अर्णव राकेशला म्हणतो, या आपण बोलूयात. राकेशही बोलतो, हो आलो ना. असं म्हणून राकेश अर्णवबरोबर बाहेर निघून जातो. अंजलीसुद्धा ईश्वरीच्या आईला म्हणते, तुम्ही गप्पा मारा, मी आलेच. असं म्हणून अंजली आत निघून जाते. अर्णवसुद्धा राकेशच्या हाताला पकडून त्याला बाहेर घेऊन जातो. ईश्वरी लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारून रडू लागते. ईश्वरीच्या आईला आठवतं की ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, मला सुप्रियाला आणि जयूला असं वाटतंय की राकेशजी तुला खूप सुखात ठेवतील. त्यानंतर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, पहिला मुहूर्त फायनल करून टाकला. यावर नम्रता म्हणते, कधी आहे पहिला मुहूर्त? बाबा म्हणतात, 15 दिवसांनी. हे सगळं ईश्वरीच्या आईला आठवत असतं. दुसरीकडे अर्णव राकेशला घेऊन बाहेर येतो. राकेश अर्णवला म्हणतो, वा 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 चिंट्या, क्या बात आहे यार. कसली डॅशिंग एंट्री घेतलीस तू आतमध्ये. परंतु तू कितीही उड्या मारलास ना तरीसुद्धा माझ्या होणाऱ्या सासरच्यांची. असं म्हणून राकेश गप्प बसतो आणि म्हणतो, सॉरी, तुझ्या सासूबाई आहेत ना आता त्यांची सॉलिड तंतरली मला इथे बघून. आणि आता तू आणखीन बिचारा होणार त्यांच्या काळजीने. आदर्श जावई आहेस ना तू, वाट लागणार आहे आता तुझी. असं म्हणून राकेश मोठमोठ्याने हसत असतो. यावर अर्णव म्हणतो, तुझ्यासारखी फालतू बडबड करत नाही मी, म्हणून वीक समजू नकोस मला. हे बघ, जे काही आहे ते आपल्या दोघांमध्ये आहे. मी सिंदूरच्या फॅमिलीला यामध्ये आणू नकोस. साधे आहेत बिचारे. यावर राकेश म्हणतो, एक मिनिट, तू रिक्वेस्ट करतोय का मला? ग्रेट ASR मला रिक्वेस्ट करतोय? अरे हेच तर बघायचं होतं मला. अरे एवढा मोठा बिझनेस टायकन मला रिक्वेस्ट करतोय म्हणजे एकदम भावच वाढवलास तू माझा. यावर अर्णव म्हणतो, रिक्वेस्ट नाही करत आहे, धमकी देतोय. राकेश म्हणतो, अच्छा असं आहे का, मग घाबरायला पाहिजे मला. त्यानंतर राकेश घाबरायचे नाटक करतो. अर्णव म्हणतो, तिच्या घरच्यांना. एवढ्यातच राकेश म्हणतो, आता या लोकांसाठी तू धमक्या देणार आहेस का मला? ईश्वरीसाठी, अंजलीसाठी, ईश्वरीच्या घरच्यांसाठी. आणि या धमक्या आहेत तुझ्या. तू असशील द ग्रेट ASR, पण माझ्यासमोर फेल आहेस तू. फेल. काहीही करू शकणार नाहीस हा तू माझं. तुझ्या डोळ्यात देखत रोज एक एक पाऊल जवळ जाणार आहे मी तुझ्या मिस इंदोरच्या. यावर अर्णव म्हणतो, तू जवळ चाललायस, पण मिस इंदोरच्या नाही, तुझ्या शेवटाच्या. त्यानंतर अर्णव राकेशच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, लवकरच येणार आहे तुझा दी एंड. असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. अर्णव गेल्यानंतर राकेश म्हणतो, दी एंड आणि माझा, अरे हाट. असं म्हणून राकेश हसत असतो. दुसरीकडे ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणत असते, अगं इशू, या माणसाने एवढी मोठी फसवणूक केली आपली, याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला नको का? यावर ईश्वरी म्हणते, आई, आपली कितीही जरी इच्छा असली ना तरीसुद्धा कुणाला काहीही सांगता येणार नाहीये. अगं काही दिवस तरी गप्प राहावं लागेल. यावर ईश्वरीची आई म्हणते, अगं हा माणूस एकाच घरामध्ये एकाच छताखाली तुझ्या समोर राहतोय. अगं ही एवढी मोठी शिक्षा तू का म्हणून भोगायची? नम्रता सुद्धा म्हणत असते, इशू हे बघ, आई बरोबर बोलते, तू हे एवढं सगळं का म्हणून सहन करणार? यावर ईश्वरी म्हणते, आई, अंजली ताई आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी हे सगळं करावंच लागेल. अगं आत्ता आपण हे सगळ्यांना जर सांगितलं तर काय होईल, काय त्याचे परिणाम होतील याचा विचार कर ना आई. आई म्हणते, खोटी ओळख दाखवून, खोटं बोलून स्वतःच्या जाळ्यात ओढणारा हा माणूस इथे याच घरात तुझ्या समोर राहतोय. एक आई म्हणून मला हे सहन होत नाहीये इशू. बाकी मला काही माहीत नाहीये इशू, मी फक्त तुझाच विचार करते. ईश्वरी आपल्या आईला शांत राहायला सांगत असते. ईश्वरी म्हणत असते, आई तू आधी शांत हो बघू. ईश्वरीची आई म्हणते, इशू अगं अशी माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि या सगळ्यामध्ये भलतेच काहीतरी घडून गेलं तर आपण काय करणार आहोत? ईश्वरी मात्र आपल्या आईला समजावत असते. तेवढ्यातच तेथे अर्णव येतो. अर्णव आल्यानंतर ईश्वरी खुनेनेच त्याला काहीतरी सांगते. ईश्वरीची आई अर्णवला म्हणते, डोकं नुसतं बधीर होऊन गेलंय हो माझं. आता पुढे काय घडेल ही भीती सतत मनात असणार आता. यावर अर्णव म्हणतो, काकू एक्स्ट्रीमली सॉरी.
म्हणजे माझ्याच ताईचा नवरा असा निघाला. काहीच करू शकत नाहीये मी. पण प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमच्या लग्नात मी मिस इंदोरला तुमच्यासमोर जी वचनं दिली आहेत ती अशीच नाही दिली आहेत, मनापासून दिली आहेत. सो प्लीज टेन्शन घेऊ नका. तिला काहीही होऊ देणार नाहीये मी. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. यावर ईश्वरीची आई म्हणते, विश्वास आहे हो माझा तुमच्यावर, पण काय आहे, शेवटी आईचं मन आहे. शेवटी आईचं मन ते आईचं मनच ना. यावर अर्णव म्हणतो, काकू मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मिस इंदोरची सेफ्टी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तिला काहीही होऊ देणार नाही मी. खरंच नवरा म्हणून तिच्या पाठीशी उभा असेन मी कायम. हे ऐकून ईश्वरीच्या आईला सुद्धा खूप बरं वाटतं. दुसरीकडे अंजली सर्व गिफ्ट खोलून बघत असते. तेवढ्यातच तेथे राकेश येतो. अंजली फोटो बघत असते. राकेश तेथे येऊन म्हणतो, क्यूट, खूपच क्यूट, अगदी तुझ्यासारखा. अंजली म्हणते, बरं चिंटू काय म्हणाला? यावर राकेश म्हणतो, काही नाही अगं, डॉक्टर काय म्हणाले वगैरे चौकशी करत होता. बरं अंजली मला सांग, कुठे लावूया हे पोस्टर? हे इथे या भिंतीवर लावूया की इकडे लावूयात? अंजली मात्र विचार करतच असते. राकेश म्हणतो, पण अंजली अगदी आपल्या दोघांना आवडेल असं बाळ आहे ना हे? त्यानंतर राकेश पुन्हा अंजलीला आवाज देतो. राकेश म्हणतो, अंजली काय ग, काय झालं? यावर अंजली म्हणते, हो नाही, ईश्वरीची आई आणि नम्रताचा विचार करते. वेगळ्याच वाटल्या दोघी मला. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी होतं. काहीतरी घडलंय असं सारखं वाटतंय मला. राकेश अंजलीला म्हणतो, अंजली अगं तू नको एवढी काळजी करूस. तू आता फक्त आपल्या बाळाची काळजी करायचीस, कळलं तुला? यावर अंजली म्हणते, पण तरीसुद्धा मला असं वाटतंय इथे असं काहीतरी घडलंय जे मला माहीत नाही आहे. यावर राकेश म्हणतो, अंजली अगं असं काय असणार आहे? तू ना उगाच नको तितका विचार करतेस आणि मग या गोष्टींचं तुला टेन्शन येतं आणि तुला टेन्शन आलेलं मला चालणार नाही. त्यानंतर राकेश म्हणतो, बरं अंजली ते सगळं सोड. त्यानंतर राकेश अंजलीला पोस्टर दाखवत असतो आणि म्हणत असतो, किती सुंदर पोस्टर मिळाली आहे ना आपल्याला, डॅडीज लिटिल एंजल. अंजली यावर हसत असते. पुढे राकेश म्हणतो, पण डॅडी कोण हे अख्खं जग विसरून जाईल आणि कोणी आठवायचाही प्रयत्न केला तर मी त्याची आठवणच पुसून टाकेन, असं म्हणून राकेश हसत असतो. एवढ्यातच अंजली म्हणते, काय म्हणालात? राकेश म्हणतो, हो अगं म्हणजे हे बाळ आपल्या दोघांचं असणार आहे ना, मग हे माझं एकट्याचं नाव कशाला? तुझंही नाव लावेल ते बाळ असं म्हणायचं होतं मला. त्यानंतर राकेश म्हणत असतो, अगं अंजली सांग ना, कुठे लावूया ते पोस्टर? अंजलीचं मात्र लक्ष दुसरीकडेच असतं. अंजलीला आठवत असतं, ईश्वरीची आई म्हणत असते, अहो अंजली ताई हे तर. त्यानंतर ईश्वरीची आई आणि नम्रता घरी जात असतात. ईश्वरी त्यांना सोडायला बाहेर येते. ईश्वरीची आई रडत असते. ईश्वरी म्हणत असते, आई प्लीज सांभाळ स्वतःला. ईश्वरीची आई म्हणते, इशू अगं खरंच अर्णवने वाचवलं गं, नाहीतर त्या लॉजवरून आज कुठे असतीस? विचार करून सुद्धा अंगावर काटा येतो. आणि जरी वाचली असतीस तरीसुद्धा या माणसाशी लग्न लावून बाबा आणि मी आयुष्यभर पस्तावलो असतो. अगं कसलाही विचार न करता तुला वाचवण्यासाठी त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, नाहीतर किती बदनामी झाली असती माहिती आहे का तुला? यावर नम्रता म्हणते, इशू अगं त्यांनी फक्त आणि फक्त तुझा विचार केला. त्याच्यावर एवढे आरोप झाले, आपल्यामुळे तो तुरुंगात गेला. हे सगळं विसरून त्याने तुला वाचवलंय. स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय त्याने तुझ्यासाठी. इशू त्याने फक्त लग्न केलं नाहीये तर मनापासून निभावतोय तो. पुढे नम्रता म्हणते, हे बघ इशू मला सांग, यात त्यांचा काय स्वार्थ होता? काहीच नाही. आई म्हणते, बस देवासारखा भेटलाय अर्णव. इशू त्याने एवढं केलंय तुझ्यासाठी, तूही जप त्याला. ईश्वरी मानेनेच हो असं म्हणते. आई म्हणते, अगं काही नाती अशीच एका क्षणात जन्म घेतात. तुला मंगळसूत्र घातलं तेव्हा त्यालाही स्वतःच्या आयुष्याचा एकदा तरी विचार आलाच असेल ना? पण नाही, त्याने तुझ्या भल्याचा विचार केला इशू. त्याने घेतलेल्या त्या मोठ्या निर्णयाला आयुष्यभर विसरू नकोस. त्यानंतर ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणते, चल आता आम्ही निघतोय. ईश्वरी म्हणत असते, हे सगळं बाबांना सांगू नकोस. परंतु ईश्वरीची आई म्हणते, नाही आता मला काही सांगू नकोस. मी काय करेन आणि काय नाही ते मी तुला आता सांगत नाही आणि मला माहीतही नाही की मी काय करेन. यावर ईश्वरी म्हणते, तू शांत हो आणि काळजी घे. नम्रतासुद्धा हो इशू असं म्हणत असते. आई ईश्वरीला म्हणत असते, नीट राहा हां. ईश्वरी लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. त्यानंतर ईश्वरीची आई आणि नम्रता दोघीही ईश्वरीचा निरोप घेतात.
त्या दोघी गेल्यानंतर ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते, अर्णव सरांनी हे सगळं फक्त माझ्यासाठी केलं, पण का? ह्याला नक्की काय नाव द्यायचं? या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, त्या राकेशने अंजलीताईंबरोबर काही वाईट केलं तर? एवढ्यातच अर्णव म्हणतो, याच भीतीमुळे प्रयत्न करूनही तुला खरं सांगायचं राहिलं. यावर ईश्वरी म्हणते, म्हणून स्वतःचं आयुष्य पणाला लावलं? अर्णव म्हणतो, कारण तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती. ईश्वरी म्हणते, इतकं? माझ्यासाठी? मी कोण होते तुमची? अर्णव म्हणतो, खूप काही करायचं बाकी राहून गेलं.